पोलीस भरतीमध्ये 1,20,000 उमेदवारांवर वयोमर्यादेचं संकट, शेवटची संधी देण्याची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली होती। त्यातल्या काही विभागांच्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून अनेक विभागांच्या प्रक्रियेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळे निर्माण झाले होते। राज्यातल्या तरुणाचा एक मोठा वर्ग पोलीस भरतीची आस लावून बसलेला होता। वर्षानुवर्षे केलेली तयारी कामी यावी यासाठी तरुण प्रयत्न करत असतात। पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेसह फिजिकल टेस्ट द्यावी लागते। त्यामुळे अनेक जण ग्राउंडवर तयारी करत असतात। परंतु अशी तयारी करणाऱ्या राज्यातल्या 1,20,000 उमेदवारांना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसण्याची शक्यता आहे। कोविड काळामध्ये पोलीस भरती रखडल्याने वयोमर्यादेत 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली होती। वयाची अट 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिल करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर भरतीचा विषय लांबणीवर पडला। चालू वर्षात 2024 मध्ये पोलीस भरती परीक्षा होणार आहे। परंतु वयोमर्यादा पार केलेल्या 1,20,000 परीक्षार्थींना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसू शकतो। पुन्हा एकदा वयोमर्यादेमध्ये मुदतवाढ देत शेवटची संधी द्यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे।